नमस्कार. कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत आंबट, गोड आणि तिखट अशी भरलेली मिरची. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी अशा प्रकारच्या पोपटी रंगाच्या मिरच्या घेतल्या आहेत. या मिरच्या तिखटाला कमी असतात. त्या आपण मध्ये चीर देऊन त्यातल्या सर्व बिया काढून घेतल्या आहेत. तर आता आतल्या सारणाची तयारी करूया. त्यासाठी इथे मी ओला नारळ किसून घेतला आहे. त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे. थोडीशी हळद, थोडीशी धने जिरे पावडर, थोडीशी साखर. आता हे सर्व मिश्रण एकजीव करूया. आता यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चमचा आमचूर पावडर सुद्धा घालून घेऊया आणि सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया. यामध्ये मी थोडीशी चिंच गुळाची चटणीही घातली आहे. तो व्हिडिओ माझ्याकडून मिस झाला. तर आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यानंतर आता आपल्याला ते मिरचीमध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे. तुम्हाला हवे असल्यास पूर्ण अख्खी मिरची ठेवली तरी चालेल किंवा ह्याचे 2 तुकडे करून घेतले तरी चालतील. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मिरच्या चांगल्या भरून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व मिरच्या भरून घेतल्या आहेत. आता आपण त्या तळून घेऊया. तर एका पॅन मध्ये इथे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. साधारण मोठे 2 चमचे तेल आपल्याला घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर सर्व भरलेल्या मिरच्या आपण अशा लावून घेऊयात. इथे आपल्याला पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही. आपल्याला तेलातच मिरच्या वाफवून घ्यायच्या आहेत. लावून घेतल्यानंतर आता त्यावर झाकण लावून आपल्याला 10 ते 15 मिनिटं चांगली वाफवून घ्यायचे आहेत. साधारण 5 मिनिटं वाफवल्यानंतर आता आपण त्याच्यावर वरून 1 लिंबू पिळून घालूया आणि पुन्हा एकदा झाकण लावून ते वाफायला ठेवून देऊया. आता 2 ते 3 मिनिटं चांगलं वाफवून घेतल्यानंतर आता ते आपल्याला मिरच्या एकदा पलटी करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित वाफल्या जातील. तर इथे तुम्ही पाहू शकता आलटून पालटून अशा दोन्ही बाजूने आपल्या मिरच्या चांगल्या शिजवून घेतल्या आहेत. तर अशी आपली आंबट, गोड, तिखट अशी भरली मिरची तयार आहे. तर अशी ही आंबट, गोड, तिखट मिरची तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर ही खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा.